तर महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्र एक भारतातील एक महान राज्य, भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था. आता सर्वप्रथम महाराष्ट्राची काही वैशिष्ट्य आपण डिस्कस करू आणि मग महाराष्ट्राचा भूगोल आपल्या भूगोलासंदर्भात आपण डिस्कस करू. महाराष्ट्राची काय वैशिष्ट्य आहेत? आर्थिक वैशिष्ट्यांच्या बाबतीत विचार केला तर या देशातील सर्वात श्रीमंत राज्य, या देशातीलच नव्हे तर जवळपास पाकिस्तान किंवा इतर छोटे जे युरोपियन देश आहेत तितकी मोठी अर्थव्यवस्था. बऱ्यापैकी जर लोकसंख्येच्या बाबतीत बघितलं तर जगातील किमान एक 12व्या-13व्या क्रमांकाचा एक देश म्हणू शकतो, इतकी मोठी लोकसंख्या. मीन्स डेमोग्राफीमध्ये आपलं असलेलं स्थान, मोठी अर्थव्यवस्था आणि पोटेन्शियलच्या बाबतीत म्हटलं तर पुढे जाऊन भविष्यामध्ये जे पोटेन्शियल आहे जर्मनी सारखा देश बनू शकणार किंवा जर्मनी सारखी जी आधुनिक क्रांती जी घडवली जर्मनी युरोपमध्ये त्याच प्रकारची की तशाच प्रकारची जी क्रांती आहे किंवा आधुनिक क्रांती किंवा तशाच प्रकारची जी एक आर्थिक मजबूती महाराष्ट्रामध्ये दिसते. तो ओव्हरऑल आणि त्याचबरोबर शैक्षणिक आणि सांस्कृतिक बाजू जर बघितली राज्याची तर या देशातील सर्वात शैक्षणिक दृष्ट्या आघाडीचं राज्य, सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत उज्ज्वल अशी परंपरा. इतिहासाच्या बाबतीत डिस्कस करायला गेलं तर खूप प्राचीन काळापासून मध्य काळापर्यंत किंवा आधुनिक काळापर्यंत एक समृद्ध वारसा लाभलेलं राज्य. धार्मिक विचार करायला गेलं तर धार्मिक दृष्ट्या या देशातील जवळपास 12 ज्योतिर्लिंगांच्या पैकी 5 ज्योतिर्लिंग या राज्यातच फक्त आहेत आणि यावरूनच दिसते की महाराष्ट्राची जी महती आहे, म्हणूनच महती ही म्हणजे कधीही न संपणारी आहे आणि बोलत राहिलं तर खूप त्यावर बोलण्यासारखं आहे. तो एक खरं तर अभ्यासाचा एक वेगळाच विषय होईल. मग अशा एका महान राज्याचा जो भूगोल आहे, इतिहास तर तितकाच महान आहे पण भूगोल पण तितकाच महान आहे, कारण या देशातील एका स्वतंत्र अस्मिता असणार, कारण राष्ट्र एक महान राष्ट्र. आणि मग हे काय आधुनिक काळामध्ये पडलेलं नाव नाही. तुम्ही महाराष्ट्राचा जर इतिहास बघितला तर असे पुरावे दिसतात की महरट, महाराष्ट्र म्हणजे असे पुरावे इतिहासामध्ये सुद्धा आढळतात की मीन्स इथल्या लोकांनी या राष्ट्राला किंवा या भूमीला पहिल्यापासूनच असं महान राष्ट्र किंवा महाराष्ट्र असं म्हटलेलं आहे. आणि मग एक स्वतंत्र अस्मिता असणारं, स्वतंत्र आयडेंटिटी असणारं एक राज्य आणि त्या राज्याबद्दल आपल्याला आज आणि मग या राज्याचा भूगोल समजून घेताना अत्यंत इंटरेस्टिंग पार्ट आहे. खूप छान भाग आहे, कारण महाराष्ट्र एकमेव राज्य आगेन की त्याला या एका साईडला एक मोठा समुद्र किनारा लाभला आहे, सह्याद्रीची एक मोठी रांग लाभलेली आहे, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात क्षेत्रफळ मोठ्या प्रमाणात आहे, जंगलचा एरिया तितकाच दिसतो आणि मग पाणी म्हणजे सुजलाम सुफलाम हा महाराष्ट्र देश हा. तर आपण या देशाबद्दल आपल्याला डिस्कस करायला खूप आवडेल आणि मग आपण डिस्कस करू. तर महाराष्ट्राची रचना जी आहे, मग थोडंसं आधुनिक काळामध्ये जाऊ. आपण आधुनिक काळापासून डिस्कस करतो. प्राचीन त्याच्यापूर्वी महाराष्ट्राची स्थिती काय होती? तर महाराष्ट्र आर्थिक दृष्ट्या विचार केला तर महाराष्ट्र इतकंसं संपन्न राज्य नव्हतं. मिडीवल पिरियडमध्ये संपन्न का नव्हतं? कारण महाराष्ट्रामध्ये पाण्याची दुर्भिक्षता होती, पाणी नेहमी आणि पाणी रिसोर्सेस असणं आणि मग त्याबरोबर महाराष्ट्राचा विकास होणं एक थोडासा वेगळा विषय आहे. पण एकंदरीत जर विचार केला आजची स्थिती, महाराष्ट्राची रचना तशी 1 मे 1960 रोजी झाली. मुंबई राज्य जे मूळचं मुंबई प्रांत होता किंवा मुंबई राज्य पूर्वी त्याच्यापूर्वी 1 मे आपण जर बघितलं तर 1 नोव्हेंबर 1956 रोजी मुंबई प्रांताची किंवा मुंबई राज्याची निर्मिती करण्यात आली. भाषावर प्रांत रचना जी झाली 1956 फाजल अली कमिशन नुसार, त्यानुसार 1 नोव्हेंबर 1956 मुंबई हे राज्य निर्माण करण्यात आलं. मग त्यामध्ये गुजरात सुद्धा समाविष्ट होतं. मी महाराष्ट्र गुजरात, आजचं महाराष्ट्र आणि त्यापूर्वी आत्ताचं गुजरात असं मिळून 1 नोव्हेंबर 1956 मुंबई राज्याची निर्मिती करण्यात आली. आपण इथं बघू शकताय 1 नोव्हेंबर 1956 मुंबई राज्य. आणि मग त्यानंतर सुद्धा स्वतंत्र भाषिक राज्यांची मागणी सातत्यानं पुढे जात राहिली आणि मग त्यानंतर भारतामध्ये जवळपास 14व्या नंबरचं राज्य म्हणून महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960 गुजरात आणि महाराष्ट्र अशी 2 राज्याची स्वतंत्र राज्यांची निर्मिती करण्यात आली. आणि मग या राज्याचं अस्तित्व असं नाही की 1 मे 1960 नंतर फिजिकली महाराष्ट्र किंवा प्राकृतिक दृष्ट्या महाराष्ट्र नेहमी उपस्थित होता. राजकीय दृष्ट्या महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960 करण्यात आली, ज्यामध्ये मूळतः जेव्हा निर्माण करण्यात आलं तेव्हा 26 एकंदरीत जिल्हे होते आणि आज तेव्हापासून म्हणजे 1 मे 1960 ते आज 2025 पर्यंत जवळपास महाराष्ट्रामध्ये 10 जिल्ह्यांची अधिक निर्मिती करण्यात आली. मीन्स 26 + 10 मीन्स आज आपल्याकडं
36 जिल्हे आहेत. मी गेलेल्या 1960 ते 2025 पर्यंत आपण जवळपास 10 जिल्ह्यांची त्यामध्ये भर घातलेली दिसते आणि सध्या 36 जिल्हे आहेत. तर या महान राष्ट्राचा एकंदरीत मग विस्तार काय, क्षेत्रफळ काय आहे? कारण भारतातील तिसऱ्या क्रमांकाचं सगळ्यात मोठं राज्य एरियानं विचार केला तर जवळपास पाकिस्तान एवढं क्षेत्रफळ, जवळपास आसपासचे जे देश आहेत नेपाळ वगैरे किंवा नेपाळ भारतीय उपखंडातील जे देश आहेत त्यांच्यापेक्षा अधिक क्षेत्रफळ असणारं एक राज्य आपलं. या राज्याचे क्षेत्रफळ जर विचार केला तर जवळपास 3,42,239 चौरस किलोमीटर असणारं क्षेत्रफळ आणि मग खूप जायंट. आता तसं बघायला गेलं तर भारतामधील खूप मोठी राज्य, त्यामुळे कदाचित महाराष्ट्रीयन किंवा इतर लोकांना याचं महत्व समजणार नाही, पण एक खूप मोठे. कारण तुम्ही आज जर बघितलं इस्रायल आणि पॅलेस्टाईन मधील विवाद, छोट्या 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 भूभागासाठी हजारो लाखो माणसांची घरं उद्ध्वस्त केली जातात. कारण का? आता मुद्दा काय तर एरिया समजू शकतो की एवढा मोठा एरिया या राज्याला लाभलेला दिसतो की 9.36. हे काय 9.36? तर 9.36 भारताचं जे एकूण क्षेत्रफळ आहे. आता भारताचं क्षेत्रफळ काय आहे? 32,87,263 चौरस किलोमीटर, मीन्स 32,87,263 स्क्वेअर किलोमीटर. आणि मग त्यापैकी भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 9.36 मीन्स जवळपास जवळपास 10% क्षेत्रफळ भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 10% क्षेत्रफळ महाराष्ट्राने व्यापलेला आहे आणि जवळपास 25% अर्थव्यवस्था महाराष्ट्राची आहे. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सुद्धा महाराष्ट्राचं कंट्रीब्युशन मोठं दिसतं आणि मग अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा कंट्रीब्युशन मोठं आहे. एकंदरीत महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आणि मग महाराष्ट्राचं कंट्रीब्युशन योगदान यामध्ये अत्यंत प्रचंड दिसतं. जवळपास 10% म्हणजेच काय 9.36%. आता प्रश्नाच्या बाबतीत जर विचार केला, लोकसेवा आयोगाने जे प्रश्न विचारलेले, बऱ्यापैकी वेळेला प्रश्न विचारलेले, मुलं हे पाठ करतात आणि खूपशे युपीएससीचे लेक्चर किंवा एमपीएससीची लेक्चर युट्यूबला घेणार ते खूपशा वेगवेगळ्या ट्रिक्स सांगतात मुलांना पाठ करण्याच्या. पाठ करण्यासाठी यामध्ये पाठ करण्यासारखं काय? ऍक्च्युली वी पॅशनेटली वी नीड टू लव्ह अबाउट स्टेट. आणि मग हे माहीतच पाहिजे आपल्याला, पॅशनेटली आपल्याला माहित असायला पाहिजे. कारण माझं राज्य आहे आणि मला अभिमान आहे, मग त्याचा एरिया पण आपल्याला पॅशनेटली माहित पाहिजे. त्यासाठी पाठांतराची काही आवश्यकता नाही. किती पाठांतर? जवळपास 10%. जवळपास 10% म्हणजे जवळपास मीन्स 9.36%. आणि एरिया काय? तर 3,42,000 3.42% मीन्स 3.42 स्क्वेअर किलोमीटर, लाख स्क्वेअर किलोमीटरचा एरिया महाराष्ट्राला लाभलेला दिसतो. हा, तर आता आपण अक्षवृत्तीय विस्तार आणि अक्षवृत्तीय विस्तार या राज्याचा काय आहे तर 15.15° उत्तर रेखा अक्षवृत्त ते जवळपास 22 अक्षवृत्त. म्हणजे आपल्याला जर या राज्याचं क्षेत्रफळ किंवा आपण इथे एक तुम्हाला दिसेल की उत्तर दक्षिण महाराष्ट्राची लांबी किती आहे तर 700 किलोमीटर. मग आपल्याला याच्यावर समजतं का तर 22 डिग्री किंवा 22.6 ते 15.37. जर आपल्याला या गणितातून सुद्धा जर विचार केला तरी पण सुद्धा आपल्याला महाराष्ट्राची एकंदरीत दक्षिण उत्तर लांबी काढता येऊ शकते. ती कशी काढता येईल? तर 7 जवळपास तुम्हाला बघितलं तर 7चा फरक आहे जवळपास, असं नाही की एक्झॅक्टली. तर 7चा फरक 1° म्हणजेच काय 111 किलोमीटर. आणि मग 7° इथं आहे. 7° जो डिग्रीचा फरक आहे त्याच्यावरून आपल्याला जर मल्टिप्लाय केले किंवा गुणाकार केला तर आपल्याला महाराष्ट्राची जवळपास एक्झॅक्टली मीन्स जवळपास याची महाराष्ट्राची एकंदरीत लांबी काढू शकतो आपण. तर तो मुद्दा वेगळा आहे. तर आपल्याला इथं काय समजून घ्यायचं आहे तर 7° फरक आहे, हे महत्वाचं आहे. तर लक्षात ठेवायचं डिफरन्स कितीचा आहे? 7°. म्हणजेच किती? 15 ते 22. हे ठोकळ अर्थ किंवा ठोकळ रित्या आपल्याला माहित असणारे आकडे असायला पाहिजे. 15 ते 22. 15 ते 22 आपला अक्षवृत्तीय विस्तार उत्तर दक्षिण ते उत्तर म्हणजे दक्षिण 15.37 ते 22.6° उत्तर हा महाराष्ट्राचा असलेला विस्तार आहे. आणि मग रेखावृत्तीय विस्तार काय महाराष्ट्राचा? महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार 72 ते 80. 72.36 ते 80° म्हणजे 80° पूर्व रेखावृत्त, 80°54 रेखावृत्त. हे ते फॅन बंद करून जा, किती फॅन बंद कर.
80°54 रेखावृत्त. एकंदरीत महाराष्ट्राचा तुम्हाला विस्तार दिसेल की 72 ते 80° रेखावृत्त असणारा महाराष्ट्राचा विस्तार एकंदरीत. तर अक्षवृत्तीय विस्तार पुन्हा आपण इकडे बघू शकतो. अक्षवृत्तीय विस्तार 15 ते 22 उत्तर. तर रेखावृत्तीय विस्तार 72 72 ते 80 80 पूर्व. दोघांच्या मध्ये तुम्हाला समानता काय दिसते बघा. इकडं 7° फरक आहे, इकडं 8° फरक आहे, इतकंच आहे. आणि मग ते आकड्यामध्ये पण दिसतं. इकडं 800 आहे आणि इकडं 700 आहे. खूप वेळेला एमपीसीने प्रश्न विचारलेले आहेत, यूपीसी प्रश्न विचारते, एमपीसीने एकदा नाही तर असे बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलेत आणि मुलांना या प्रश्नाचं उत्तर आता एमपीसी प्रश्न विचारते याचा अर्थ त्यांना माहित आहे, एमपीसी किंवा इतर आयोगाला माहित आहे की मुलांना कन्फ्युजन असते. पण कन्फ्युजन असण्याचं कारणच इथं नव्हतं. कारण त्यांना फरक जर इथं कॅल्क्युलेशन थोडंसं माहित असतं की काय फरक आहे, 7° फरक आपल्याला इथं उत्तर आणि दक्षिण किंवा दक्षिण उत्तर जो फरक आहे तो 7°. त्यामुळे 700. आणि मी इकडं का 700 तर 1° आपण इकडे जो गणित आहे 1° इज इक्वल टू 1 डिग्री इज इक्वल टू 100 किलोमीटर. मीन डिस्टन्स बिटवीन द टू लॅटिट्यूड इज ऑलवेज 111 किलोमीटर. अँड दिस डिस्टन्स वेन मल्टिप्लाय विथ दी किंवा हे जो अंतर आहे हे अंतर जेव्हा आपण मल्टिप्लाय करतो आलेल्या अंशांशी किंवा डिग्रीशी तर मग आपल्याला ते आन्सर मिळू शकते की 700 आहे. ठीक आहे. गणिती हे लक्षात ठेवायचं. आणि प्रश्न परीक्षेला विचारले गेलेले आहेत, मग ह्याच्या पुढे विचारले जातील का तर विचारले जातील. कारण महाराष्ट्रामध्ये इतर सुद्धा स्पर्धा परीक्षा वेळोवेळी घेतल्या जातात. मग त्या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला हे मान्य किंवा आपल्याला हे विचारलं जाईल. तर लक्षात ठेवायचं आहे, विसरायचं नाही, काही संबंधच येत नाही विसरायचा. खूपशा वेळेला मग पाठांतर करण्याचे ट्रिक्स वगैरे कसे सांगितले जातात, मग ट्रिक्स लागतात का करायला. मग ट्रिक्स पेक्षा लक्षात पॅशनेट असायला पाहिजे. अभ्यास हा अभ्यासासारखा असायला पाहिजे ना की पाठांतर. मग पाठांतराचं अवघड काय ते तुम्हाला माहित नसेल तर परीक्षेच्या मध्ये गेले की परीक्षा केंद्रामध्ये सिच्युएशन थोडीशी गडबडली सगळं विसरलं जातं. विसरण्यापेक्षा पॅशनेटली लव्ह द स्टडी, तुम्ही पॅशनेटली तुमचा अभ्यास हा हे तुमचं जगणं असायला पाहिजे, मग तो लक्षात राहतोच. ठीक आहे. आता मग पुढं आपल्या राज्याच्या बाउंड्रीज बद्दल ठीक आहे, इंटरनल आपण डिस्कस केली की बाबा महाराष्ट्राचा दक्षिण उत्तर असलेलं अंतर, दक्षिण उत्तर 700 किलोमीटर आहे आणि पश्चिम पूर्व किंवा पूर्व पश्चिम 800 किलोमीटरचा दोन्हीकडचा असलेला एरिया. तर महाराष्ट्राचा एकंदरीत असलेला आता महाराष्ट्राला लागून कोणते, कारण हे आपण एका घटक राज्य आहोत आणि मग आपल्या साहजिकच आहे महाराष्ट्र एक घटक राज्य, इतर राज्य आपल्या शेजारी असतीलच. कारण असं नाही की महाराष्ट्र एक स्वतंत्र कुठं तर देश आयलँडवर आहे आणि मग त्याच्या आजूबाजू समुद्र आहे आणि आपल्याला मग लक्षात ठेवायचं नाही, असं होत नाही. तर आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल. मग कोणती कोणती राज्य आहेत तर महाराष्ट्र जवळपास आता महाराष्ट्राच्या दक्षिणेला तुम्हाला दिसेल की गोवा आहे, बऱ्यापैकी माहिती असतं गोवा आहे, कर्नाटक आहे, तेलंगणा आहे. पूर्वी आता हे तेलंगणाचं नाव आंध्र प्रदेश होतं पूर्वी, मग नंतर मग आता तेलंगणा आहे, छत्तीसगड राज्य आहे. त्यानंतर सगळ्यात मोठं जे राज्य महाराष्ट्राच्या बरोबर लागून जी सीमा दिसते तर मध्य प्रदेश दिसते, मध्य प्रदेश आहे, गुजरात आहे. तर ही काही राज्य आहेत महाराष्ट्राबरोबर त्यांची सीमा लागून आहे. मग महाराष्ट्राबरोबर सीमा मग किंवा बाउंड्रीज या राज्यांची लागते सर्वाधिक काही. आणि मग केंद्रशासित प्रदेश आहे दादरा नगर हवेली सारखा, तर त्याची सुद्धा बाउंड्री किंवा महाराष्ट्राबरोबर लागून आहे. मग त्या जिल्ह्यांची संख्या, मग प्रश्न परीक्षेला असेच विचारले जातात. खरं तर हे प्रश्न असायला पाहिजेत का, खरं तर तुम्ही जर प्रश्न बघितले तर एमपीसीचे काही वर्षात ते प्रश्नच मुळात इतके फॅक्च्युअल आहेत, म्हणजे सहज असं नाही की खूप अवघड आहे किंवा काय. थोडेसे अवघड का होतात, अलीकडे काही प्रश्न एमपीसीने तालुक्यावर प्रश्न विचारलेले आहेत, तिथे डिफिकल्टी होते. तसं बघायला गेलं की नॉर्मली हे प्रश्न खूप अवघड असतील असं मला तर वाटत नाही. तर काय प्रश्न आहेत तर कर्नाटक या राज्याशी लागून महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते किंवा कोणत्या जिल्हा कर्नाटक या राज्याला लागून आहे. मग कोणता आहे, कर्नाटकाशी 7 जिल्हे, महाराष्ट्रातील 7 जिल्हे कर्नाटक या राज्याशी लागून आहेत. तेलंगणाशी 4, छत्तीसगड या राज्याशी 2 जिल्हे आपले लागून आहेत. मध्य प्रदेशशी 8 जिल्हे आहेत. गुजरातशी आपले जवळपास 4 जिल्हे आणि मग दादरा नगर हवेलीशी दादरा नगर हवेलीशी लागून असलेला पालघर जिल्हा आणि गोव्याशी लागून असलेला सिंधुदुर्ग. मग इथं आपल्याला थोडंसं पहिल्यांदा नंबर मध्ये कन्क्लूड करणं गरजेचं आहे. नंबर मध्ये कन्क्लूड मीन्स काय तर आता कन्क्लुजन नंबरचं आहे की सर्वात जास्त कोणत्या राज्याची सीमा लागून आहे, सर्वात जास्त जिल्हे कोणत्या राज्याशी आहेत तर तुम्हाला इथे दिसतील. मध्य प्रदेश
is having the highest number of the बॉर्डरिंग डिस्ट्रिक्ट विथ महाराष्ट्र. मध्य प्रदेशचे जे जिल्हे, मध्य प्रदेश ही महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्ह्यांची सीमा लागते. किती लागते तर 8. मध्य प्रदेश 8. मग ते कोणते जिल्हे आहेत मग लक्षात ठेवण्याचं, तर इकडून तुम्हाला लक्षात ठेवायचं विदर्भाचा भाग आणि मग काही धुळे जळगाव. मग तुम्हाला इथं आपण सांस्कृतिक दृष्ट्या जर विचार केला महाराष्ट्राचा इथं, तर सांस्कृतिक दृष्ट्या आपण डिस्कस, आपला पुढचा जो थोडंसं लेक्चर असेल त्यामध्ये कल्चरल महाराष्ट्र आपण डिस्कस करायचंय. त्याच्या अगोदर थोडंसं स्थान मीन्स एक्झॅक्टली ऍक्च्युअली वी आर टॉकिंग अबाउट द लोकेशन महाराष्ट्र, प्लेस अँड एक्सटेन्शन ऑफ स्टेट ऑफ अस. मग इथं जर बघितलं मध्य प्रदेश बरोबर महाराष्ट्राच्या नंदुरबार, धुळे, अमरावती, जळगाव, नागपूर, भंडारा, गोंदिया मीन्स इथं तुम्हाला खानदेश आणि विदर्भ, खानदेश आणि विदर्भातील मिळून काही जिल्हे आहेत. खानदेशातील किती जिल्हे आहेत तर नंदुरबार, धुळे, जळगाव. खानदेशातील तुम्हाला इथे 3 दिसतील जिल्हे, खानदेशातील 3 जिल्हे आणि विदर्भातील 5 जिल्हे, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि बुलढाणा असे 5 जिल्हे. म्हणजे एकंदरीत असे म्हणजे खानदेश प्लस विदर्भ हे मध्य प्रदेशला लागून आहे. तेलंगणा हे राज्य पूर्णपणे बऱ्यापैकी वेळेला आपल्याला दिसेल की मराठवाड्याची जिल्हे जे आहेत तेलंगणा या राज्याशी लागून आहेत. छत्तीसगडची 2 विदर्भातले जिल्हे गोंदिया आणि गडचिरोली. मग गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, यवतमाळ तेलंगणा या राज्याशी लागून आहेत. त्यानंतर कर्नाटक आणि हे कर्नाटक सुद्धा एक मोठ्या प्रमाणात जिल्ह्यांची संख्या असणारं राज्य. नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग हे जिल्हे कर्नाटक राज्याशी लागून दिसतात. गोवा हे महाराष्ट्राशी लागून असलेलं राज्य, ते सिंधुदुर्ग हा एकमेव जिल्हा बॉर्डर करतो गोव्याशी. तर गोवा आणि मग गुजरात, पालघर, धुळे, नाशिक, नंदुरबार हे गुजरात या राज्याशी आणि दादरा नगर हवेलीशी पालघर. तर एकंदरीत ह्या महाराष्ट्राच्या सीमा आहेत. मग सगळ्यात आपल्याला इथे दिसेल की अत्यंत महत्वाचं असं राज्य, मग एवढं मोठं राज्य काय तर मला तर वाटतं की एक खूप अभिमानाची गोष्ट आहे. खूप मोठं राज्य, या राज्याचा रहिवासी असणं म्हणजे खूपच अभिमानाची गोष्ट आहे. डेफिनेटली इंडियामध्ये, भारतामध्ये जर अमेरिका कोणता जर राज्य असेल तर महाराष्ट्र आहे. असं का तर सांस्कृतिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या असलेली प्रगती. मग हे राज्य आपण सहजासहजी मिळवलंय का तर नाही. तर यासाठी जवळपास 106 आपले हुतात्मे झालेले आहेत. 106 लोकांनी आपल्या यासाठी बलिदान दिलेले आणि मग या बलिदानानंतर आपलं हे राज्य हे असं विस्तार असणारं राज्य, एवढं प्रचंड राज्य, त्यानंतर एवढं प्रचंड असलेलं विस्तार, आर्थिक स्थिती हे आपण प्राप्त केलेलं आहे. मग त्यासाठी काही लोकांचा त्याग आहे, काही लोकांचं समर्पण आहे. मग एकंदरीतच तो इतिहासाचा भाग येतो. तरी सुद्धा भूगोल बघताना इतिहास आणि भूगोल असा स्वतंत्र बघता येत नाही. खूप वेळेला खरं तर तुम्ही बघितलं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी सध्या येते किंवा आलेली आहे, लागू केलेले, त्याचा उद्देशच तो आहे की इंटरडिसिप्लिनरी, आंतरविद्याशाखीय अभ्यास असावा. कारण सर्व विषय इंडिपेंडेंटली असे अभ्यासता येत नाहीत, तर तुम्हाला ते एकमेकांशी संलग्नित असतात. तर इतिहास आणि भूगोल तुम्हाला संलग्नित येणं आवश्यक आहे. मग महाराष्ट्राचा भूगोल आणि इतिहास, आणि मग हे वेगळ्या पद्धतीने मी या लेक्चर्स मध्ये तुम्हाला सांगणार आहे की त्याचबरोबर जेव्हा आपण महाराष्ट्राचा भूगोल बघू त्याचबरोबर महाराष्ट्राचा इतिहास पण त्याच वेळेला डिस्कस केला जाईल. उदाहरणार्थ महाराष्ट्राचे समाजसुधारक त्या जिल्ह्यातून कोणते येतात, आपण त्या जिल्ह्याबद्दल बोलायचं आहे. तर हा एक इंटरेस्टिंग एक लेक्चर सिरीज असेल. तर मला असं वाटतं की महाराष्ट्राचे म्हणजे खूप लेक्चर्स आहेत UPSCची, MPSCची ऑलरेडी. मग मी तुम्हाला काय देणार आहे तर थोडंसं वेगळं की आपण इतिहास आणि भूगोल हे कंबाईनली स्टेटचं बघायचंय. कारण आजकाल जी समज आहे खूप वेळेला मग इंडिपेंडेंटली आपण इतिहास बघतो त्यावेळेला इतिहासाचं कोणतं थोडंसं लक्षात राहत नाही. कारण इतिहास काही जणांना, आता कोकणातील जी मुले येतात त्यांना विदर्भातल्या काही गोष्टी माहित नसतात आणि मग अचानक समाजसुधारकांची माहिती विदर्भातल्या काय येते, किंवा मग पश्चिम महाराष्ट्रातील समाजसुधारक आहेत त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला विदर्भातील मुलांना थोडीशी माहित नसते. मग त्यावेळेला अडचणी येतात नावांची, गावांची माहिती. तर आपण थोडंसं एक आंतरविद्याशाखीय अभ्यास ठेवण्याचा प्रयत्न करू. तर एकंदरीत आपण इथं या लेक्चरमध्ये एकंदरीत आपण डिस्कस केलेलं आहे स्थान आणि विस्तार. येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राचं एकंदरीत महाराष्ट्राची सांस्कृतिक पार्श्वभूमी म्हणजेच काय तर महाराष्ट्राची हिस्ट्रॉसिटी ऑफ द स्टेट वी विल डिस्कस इन डिटेल्स. थँक्यू.